चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी आणि नेक्स्ट विजन या दोन्ही युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं खूप सारं स्वागत आहे. चला आता मित्रांनो बघा, आपल्याला सेकंड चॅप्टरला आपण सुरू करतोय का जो पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सल आहे या चॅप्टरला आपण स्टार्ट करतोय. या चॅप्टरचा आपण प्रॅक्टिस सेट 2.1 आपण पूर्ण एकदम व्यवस्थितपणे सॉल्व्ह करून घेणार. त्यामुळे मित्रांनो लक्षात ठेवा, व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे. अजिबात व्हिडिओ कोणी स्किप करायच्या मागं लागायचा नाहीये, ठीक आहे ना. आता डायरेक्टली मी सुरुवात करतोय. नवीन असेल तर पटकन शेअर करा आपल्या मित्रांसोबत, जुने असाल तरी शेअर करा आणि सर्वांनी नवीन असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून तुमचे नेक्स्ट व्हिडिओ जे आपले येणार आहे ते तुमच्याजवळ पोहोचले पाहिजे. ओके, चला आता नेक्स्ट बघा मित्रांनो, आपल्याला डायग्राम दिले. आता यावरतून आता बघा, सगळ्यात पहिले आपल्याला बघायचे का करस्पॉन्डिंग अँगल्स कोणते, तर इंटेरियर्स अल्टरनेट अँगल कोणते आणि इंटेरियर्स अँगल कोणते, आपल्याला हे सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला समजून घ्यायची. ओके ना. तर लक्षात घ्या, आता हे गोष्ट समजून घेण्यासाठी तुम्हाला या डायग्रामचा आधार घ्यावा लागणार आहे. ओके ना. करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे काय, इंटेरियर्स अँगल म्हणजे काय, या दोन मेन कन्सेप्ट आहे आणि इंटेरियल अल्टरनेट अँगल ही काय तिसरी कन्सेप्ट आहे का, आपण त्याला लगेच कॅरी करणार आहे. ठीक आहे ना. खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे कॉल वगैरे येतात, मेसेज येतात, कमेंट येतात, त्याच्यावरती नक्कीच आपला रिप्लाय देण्याचा 100% आपला प्रयत्न असणारच आहे. ठीक आहे ना. सो आता बघा मित्रांनो, सगळ्यात पहिले आता बघूया आपण करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे काय. का लक्षात घ्या, द अँगल विच आर द प्रेझेंट ऑन सेम एनी फ्लॅट सरफेस, किंवा एखाद्या फ्लॅट सरफेस म्हणतो आपण, किंवा एखाद्या ट्रान्सफर वरती, एखाद्या दोन पॅरलल मध्ये ट्रान्सफर वरती जर अँगल क्रिएट झाले असेल, ठीक आहे ना, त्याच्यावरती होणारे क्रिएट अँगल, सो दॅट्स आर द करस्पॉन्डिंग अँगल इन द सेम डायरेक्शन. करस्पॉन्डिंग अँगल्स आर द सेम डायरेक्शन इन द सेम कंडिशन, किंवा आपण त्याला सेम मोशन असं म्हणतो का, एखाद्याच डायरेक्शन वरती एखाद्या सेम पोझिशन, ठीक आहे ना, काय दे हॅव इन द सेम पोझिशन अँड सेम मोशन, किंवा त्याला आपण सेम डायरेक्शन म्हणतो, त्याला काय म्हणतात तर करस्पॉन्डिंग अँगल्स असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल आता बघा मित्रांनो, आपण समजा अँगल बघा, आता आपण काय केलं, अँगल AMP घेतला. काय घेतला आपण, अँगल AMP घेतला. बघा काय दिलं, अँगल आपण AMP याच्यामध्ये घेतलेलं आहे. ठीक आहे ना. सो करस्पॉन्डिंग अँगल्स कोणकोणते झाले, AMP अँड अजून कुठला अँगल झाला बघा. मग आता समजून घ्या, काय सेम डायरेक्शन आणि सेम पोझिशन. डायरेक्शन काय, वरच्या साईडनं खाली येतोय, काय करतोय, डायरेक्शन वरच्या साईडनं खालच्या बाजूला येते, आणि त्याच्यानंतर काय करतोय, ही राईट झाली, ही लेफ्ट झाली, लेफ्टला काय करतोय, टर्न घेतोय. काय करतोय, लेफ्टला टर्न घेतोय. बरोबर आहे, म्हणजे इकडं हा त्याचा डायरेक्शन झाला. बरोबर आहे. आणि पोझिशन काय झाली, का या साईडला इकडे त्याने घेतली. बरोबर आहे. मग AMP झाला. मग आता सेम टू सेम काय, मग इथून जर स्टार्ट झाला तर आता समजा वरतून खाली यायचे, मग समजा M आणि N पासून स्टार्ट झाला, इकडे M पासून N कडे आला, त्याचा डायरेक्शन खाली आला, आणि त्याची पोझिशन कुठल्या साईडला, राईटला का लेफ्टला, लेफ्टला. इकडे काय P लेफ्टला, म्हणून काय झाला, इकडे लेफ्टला, म्हणजे काय झाला, MNR. बघा काय झाला, अँगल MNR. हे दोन काय अँगल झाले, तर लक्षात घ्या, AMP आणि MNR काय झाले, तर हे करस्पॉन्डिंग अँगल झाले. कोणते अँगल झाले, हे करस्पॉन्डिंग अँगल झाले आहेत. लक्षात घ्या, त्याच्यामुळे नीट समजून घ्या. ओके ना. आता समजा आपण नेक्स्ट बघूया, याच्यामध्ये काय करूया आपण, नेक्स्ट बघा आता मित्रांनो, समजा आता याच्यामध्ये बघा, समजा मी इकडनं स्टार्ट करते, P पासून स्टार्ट करते. बघा समजा PMN घेतला मी, काय केलं, अँगल बघा, अँगल PMN घेतला, तर त्याचा जोडीचा करस्पॉन्डिंग अँगल कुठला असणार आहे, काय सांगितलं तुम्हाला, त्याचा सगळ्यात पहिले डायरेक्शन चेक करा, पोझिशन चेक करा. मग आता PM काय सांगतो, P सगळ्यात पहिले बोलतो का स्ट्रेट जा, आणि स्ट्रेट गेल्यावरती खाली या. बरोबर आहे. आणि कुठल्या साईडला, राईटला का लेफ्टला, लेफ्टला. या ट्रान्सव्हर्सलच्या कुठल्या, ही राईट साईड झाली. बरोबर आहे. आणि ही लेफ्ट साईड झाली. मग लेफ्ट साईडला सांगतोय, मग काम करा, R पासून घ्या. समजा आपण इकडे दिलंय, तर काय सांगितलं, PM, R पासून पुढे जा, R या, आणि तिकडून काय करा, खाली या, म्हणजे RNT. बरोबर आहे. काय झाला, हा अँगल RNT. सो दॅट इज द बघा करस्पॉन्डिंग अँगल झाले. हे काय झाले, तुमचे करस्पॉन्डिंग अँगल झाले. सेम तुम्ही याच्यामध्ये हे घेऊ शकता का, AMQ, त्याच्यानंतर MNS. बरोबर आहे. अशा प्रकारे मित्रांनो लक्षात घ्या, तुम्हाला दिलेले जे अँगल्स वगैरे आहेत ते करस्पॉन्डिंग अँगल्स तुम्हाला ओळखायचे. काय, अँगल विच आर इन द सेम पोझिशन अँड सेम डायरेक्शन, दॅट इज द करस्पॉन्डिंग अँगल. एकदम सिंपल लक्षात ठेवायचे. देन बघा मित्रांनो, आपल्याला समजा आता इंटेरियल अल्टरनेट अँगल, आता सगळ्यात पहिले इंटेरियल अँगल समजून घ्या, आणि नंतर बाकीचे तुम्ही काय करा का, इंटेरियल अल्टरनेट अँगल आपण समजून घेणार. आता इंटेरियल अँगल्स काय बघा, आता लक्षात घ्या, काय तर इंटेरियल अँगल तुम्हाला अशा प्रकारे दिले असणार. बघा काय, का अशा प्रकारे तुम्हाला दिले असणार आहे का, दिलेले अँगल बघा, काय का दिलेले अँगल एकाच डायरेक्शनला असतील, किंवा एकाच पोझिशनला, एक तर राईट साईडला किंवा लेफ्ट साईडला. बरोबर, एक तर राईट साईडला किंवा ते लेफ्ट साईडला असणार, आणि त्याच्या
फ्लॅट मध्ये, लक्षात घ्या, फ्लॅट सरफेस मध्ये जो काही समजा एखादा बाउंड्री आहे बघा, समजा अशा प्रकारचा एक तुम्हाला डायरेक्शन दिसतोय, तर याच पोझिशन मध्ये असणार आहे. इकडची बाहेरची इकडची कुठलीही बाउंड्री ते क्रॉस करणार नाही. लक्षात घ्या, समजते ना. समजा अशा प्रकारचा एक अँगल तुम्हाला दिलेला आहे याच्यामध्ये बघा, काय समजा अशा प्रकारचं म्हणजे काय, थोडक्यात याच्यामध्ये जेवढा अँगल असेल हाच अँगल असेल, इकडे साईडला इकडे तिकडे अजिबात कुठं जाणार नाही. दॅट इज झाला तुमचा हा इंटेरियर अँगल. समजते का, म्हणजे काय, एखाद्या फ्लॅट सरफेस वरती जर आपण अँगल बघितला तो काय असणार आहे का, तो परफेक्टली पोझिशनला असणार आहे. आता समजा आपण विचार केला, इकडे बघा, हा एवढ्या भागाचा, या फक्त या बाउंड्रीचा विचार केला, इकडे खाली पण येणार, या साईडला नाही, वरती नाही, कुठंच नाही, एवढा जो भाग दिसतोय याच्यामध्ये असणार आहे. आता समजा इंटेरियर अँगल आपण घेतला बघा, PMN, काय घेतला आपण, समजा PMN घेतला बघा, अँगल PMN घेतला बघा, काय घेतला आपण, अँगल PM घेतला, PMN घेतला, तर काय करतो, इकडनं जाताना इकडे आतल्या भागा येतोय, मग दुसरा अँगल कुठला होईल, तर MNR. कुठला अँगल येतो, तर अँगल MNR. बरोबर आहे, एकाच डायरेक्शन मध्ये एकाच साईडला असणार आहे, दुसरीकडे नाही, बाउंड्री क्रॉस करून जाणार नाही. दॅट इज द इंटेरियर अँगल. समजते का. आणि आता इंटेरियर अल्टरनेट अँगल काय बघा, PMN बरोबर आहे आणि MNR. तर इंटेरियर अल्टरनेट अँगल काय असणार आहे का, जो तुम्हाला अँगल दिसतोय बघा, काय दिसतोय तुम्हाला, जो तुम्हाला अँगल याच्यामध्ये दिसतोय तो अँगल कसा होणार आहे बघा मित्रांनो, हा चेंज होणार आहे. बरोबर आहे, कसा होणार, तर चेंज होणार आहे बघा. आता समजा आपण PMN घेतला, काय घेतला आपण, PMN घेतला बघा, हा PMN घेतला, तर याचा डायरेक्शन कसा होणार आहे, चेंज होणार आहे बघा. समजा अँगल आपण घेतला PMN, बरोबर आहे, काय घेतला आपण, अँगल PM घेतला, PMN. तर आता अल्टरनेट सांगितलंय, तर मग PMN चा समजा इंटेरियर अँगल कुठला आहे, तर MNRL. बरोबर आहे, पण याचा काय करायचं, याचा ऑपोजिट इकडचा घ्यायचा आपल्याला, काय घ्यायचा, याचा ऑपोजिट घ्यायचा, म्हणजे आपल्याला काय येणार, तर हा MNS येणार. काय येणार, तर बघा, अँगल MNS हे तुमचं येऊन जाणार आहे. ठीक आहे ना, ठीक आहे, ठीक आहे, चलो, व्हेरी गुड. ठीक आहे, व्हेरी गुड. कमेंट करत राहा, सगळ्यांवरती रिप्लाय देण्याचा प्रयत्न करणार आहे. हे समजतं की एकदा कमेंट करा, म्हणजे आपल्याला पुढे जायला. ओके, चलो नेक्स्ट बघा. आता मित्रांनो, प्रॅक्टिस सेट कडे आता आपण डायरेक्टली येणार आहे. या प्रॅक्टिस सेट मध्ये आता आपल्याला बघायचं आहे का प्रॅक्टिस सेट कशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करता येईल यावरती फोकस करायचं. ओके, दिलेले डायग्राम आहे बघा तुम्हाला, इथे अँगल PQRS दिलाय, WXZY अशा प्रकारे तुम्हाला अँगल दिला आहे. आता या अँगलचा तुम्हाला काम करायचं, यूज करून तुम्हाला काय करायचं, हे दिलेले बॉक्स कंप्लीट करायचे. बघा काय सांगितलंय, इन द ऍडजॉइनिंग फिगर इच अँगल इज शो बाय द लेटर इन द बॉक्सेस विथ द हेल्प ऑफ द फिगर. ठीक आहे ना. बघा आता सगळ्यात पहिले करस्पॉन्डिंग अँगल तुम्हाला सांगितले. करस्पॉन्डिंग अँगल्स काय, का एखाद्या फ्लॅट सरफेस वरती म्हणतो आपण किंवा एखाद्या ट्रान्सफर्स वरती पॅरल लाईन वरती झालेले अँगल क्रिएट, हे कसे असतात, सेम पोझिशन आणि सेम डायरेक्शनला असतात. दॅट इज द करस्पॉन्डिंग अँगल्स. ओके ना. आता अँगल P कुठे, सगळ्यात पहिले बघूया. बघा अँगल P कुठे, इथं तुमचा अँगल P दिलेला आहे, बरोबर आहे, हा झाला तुमचा अँगल P दिलाय. मग आता आपल्याला काय सांगितलंय का, आपल्याला एक सेम पोझिशन वरती, बघा काय सांगितलं आपल्याला, सेम पोझिशन वरती, ब्लर होते जरा, कॅमेरा ब्लर होते, ओके ठीक आहे. बघा काय सांगितलं आपल्याला का, तुम्हाला सेम पोझिशन वरती, ठीक आहे ना. मग आता P ची पोझिशन कुठे आहे, एखादा इथं तुम्हाला पॉइंट जॉईंट होते आणि या साईडला लेफ्ट साईडला वरच्या साईडला पोझिशन आहे, सेम टू सेम खाली या तुम्ही इथं आले, बरोबर आहे. मग कुठल्या साईडला, हा वरच्या साईडला, मग इकडे कुठला दिसतोय आपल्याला पॉइंट, कुठला दिसतोय आपल्याला, तर W दिसतोय. म्हणजे याचा अर्थ असा झाला का P चा जो करस्पॉन्डिंग अँगल आहे तो कुठला झाला, तर अँगल W झाला. बघा अँगल कुठला झाला, हा W झाला. ओके, नेक्स्ट बघा Q दिलाय, Q कुठे, या साईडला, या पॉइंटच्या कुठल्या साईडला, राईट साईडला. मग खाली या कुठं 4 पॉइंट गोळा होता, इथं होत आहे, राईट साईडला कुठला आहे, कुठला दिसतोय आपल्याला याच्यामध्ये, बघा X दिसतोय. म्हणजे Q चा जो करस्पॉन्डिंग अँगल आहे तो झाला तुमचा अँगल X झाला. बघा कुठला झाला, अँगल X झाला. त्याच्यानंतर बघा R दिसतोय आपल्याला, कुठे दिसतोय, हा R दिसतोय, या पॉइंटच्या कुठल्या साईडला आहे, खालच्या साईडला आहे, बरोबर आहे, खालच्या बाजूला दिलेला आहे. मग आता सेम टू सेम इकडे खालच्या बाजूला कुठला, तो Y येतो. म्हणजे याचा अर्थ झाला का R चा जो तुमचा करस्पॉन्डिंग अँगल दिसतोय तो झाला तुमचा Y झाला. ओके, नेक्स्ट बघा अँगल S दिलाय. अँगल S कुठल्या पोझिशनला आहे, पोझिशन बघा, फक्त काम करा, पोझिशन चेक करा, कुठे त्याचं डायरेक्शन चेक करा, बाकी काही करू नका. बघा यस दिलाय, हे सगळे 4 पॉइंट होत्या कुठल्या, खालच्या बाजूला, या साईडला आहे. मग इकडे या साईडला कुठला आहे, झेड आहे ना, बरोबर ना.
सो अँगल एसचा करस्पॉन्डिंग अँगल झाला तुमचा अँगल झेड. एकदम सिंपल लँग्वेज मध्ये सांगतोय, जास्त काय हार्ड घ्यायच्या मागं लागत नाही. मी माझं पहिल्यापासून तसंच थॉट असतो आपला, बरोबर ना, समजून घ्या. नेक्स्ट बघा तुम्हाला सांगितलं आता यामध्ये बघा पुढे काय सांगितलं याच्यामध्ये, का तुम्हाला एखादा अँगल दिलाय बघा. आता कुठला अँगल दिलाय तुम्हाला, इंटेरियल अल्टरनेट अँगल. काय सांगितलं तुम्हाला, इंटेरियल अल्टरनेट अँगल म्हणजे इंटेरियल जो अँगल आहे त्याच्यावर काय करायचा, चेंज करायचा, पुढचा अँगल तुम्हाला घ्यायचा आहे, बरोबर आहे. बघा मग आता पहिला विचारला अँगल एसचा बघा, इंटेरियल अल्टरनेट अँगल. सगळ्यात पहिले हा एसचा अल्टरनेट अँगल कुठला येतो, ज्या याच्यावरती दिलेल्या एकच कॉलम मध्ये किंवा आपण एखादा फ्लॅट सरफेस म्हणतो आपण, या सरफेस वरती एकाच साईडला बाउंड्री क्रॉस करत नाही, खाली वर कुठल्या साईडला जात नाही, त्याच भागामध्ये त्याच बाउंड्री मध्ये राहतो, बरोबर आहे. मग हा एस आहे, एसचा इथं आत कुठला पॉईंट दिसतोय आपल्याला, डब्ल्यू दिसतोय, बरोबर आहे. मग एसचा डब्ल्यू हा काय झाला, इंटेरियल अँगल झाला. कुठला झाला, इंटेरियल अँगल झाला, लक्षात घ्या. पण आपल्याला काय सांगितलं, अल्टरनेट. मग अल्टरनेट म्हणजे काय, या डब्ल्यूच्या पुढच्या साईडला कुठला आहे, एक्स आहे ना, बरोबर. म्हणजे काय झालं, हा एसचा अँगल एक्स हा काय झाला तर याचा इंटेरियल अल्टरनेट अँगल झाला. नेक्स्ट बघा दिलं तुम्हाला डब्ल्यू दिलाय, कुठे दिलं तुम्हाला, डब्ल्यू दिलाय. आता डब्ल्यू कुठल्या पोझिशनला आहे सगळ्यात पहिले काम का, डब्ल्यू तुम्हाला कुठल्या पोझिशनला आहे ते सगळ्यात पहिले चेक करा. मग डब्ल्यू येते, एस चा इंटेरियल अँगल डब्ल्यू, डब्ल्यू चा इंटेरियल अँगल एस आहे. मग एस च्या पुढच्या बाजूला कुठला आहे, आर आहे ना. मग इथे देऊन टाका अँगल आर काय झाला तुमचा, लक्षात घ्या. तर अँगल डब्ल्यू चा झाला इंटेरियल अल्टरनेट अँगल. ओके, समजतंय का, कमेंट करा फटाफट 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 कमेंट करा, कारण आपल्याला पुढेही जायचे, अजून खूप सारे प्रॅक्टिस सेट आहे, मी सगळे सॉल्व्ह करून घेणार आहे, सगळे तुम्हाला नक्कीच फटाफट तुमच्या समोर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके ना, चलो नेक्स्ट बघा. आता दिलं मित्रांनो तुम्हाला काय सांगितलं बघा. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला विचारलं गेले बघा, ऑब्झर्व द अँगल शो इन द फिगर, राईट द फॉलोइंग पेअर्स ऑफ द अँगल. ठीक आहे ना, अशा प्रकारे तुम्हाला अँगल दिलेले. आता याच्यामधला इंटेरियल अल्टरनेट अँगल तुम्हाला घ्यायचंय, करस्पॉन्डिंग अँगल तुम्हाला घ्यायचंय, आणि तुम्हाला काम करायचंय का इंटेरियल अँगल याच्यामधले तुम्हाला काय करायचंय, शोधून घ्यायचे. ओके ना, तर आता आपण काम करणार पटकन याच्यामध्ये काम करणार आहे, त्याला सॉल्व्ह करून घेणार आहे, जेणेकरून तुम्हाला अजिबात काही लोड येता कामा नाही. तर मग परत काही जणांचा असा विषय होतो का सर राहून गेले, हे झालं, समजत नाही वगैरे. तर लक्षात घ्या, अशा प्रकारे काय कारण येता कामा नाही आपल्या समोर. ठीक आहे ना, ठीक आहे. चलो आता बघा मित्रांनो, सगळ्यात पहिले आता बघणार आहे याच्यामधला आपण का इंटेरियल अँगल समजून घेऊया. काय करूया, आता सगळ्यात पहिले इंटेरियल अँगल घेऊया, त्याच्यानंतर इंटेरियल अल्टरनेट अँगल, करस्पॉन्डिंग अँगल, हे सगळ्या जे काही टर्म वगैरे आपल्याला दिले आहे ते आपण बघूया. ठीक आहे ना, चला आता बघा. सगळ्यात पहिले आता बघा आपल्याला काय करायचं, इंटेरियल अँगल बघूया. कुठला कॉलम आहे, 3 नंबरचा. ठीक आहे, इंटेरियल अँगल कुठे असतात तर एकाच सरफेस मध्ये, बरोबर. काय एकाच सरफेस मध्ये म्हणतो आपण का बाउंड्री क्रॉस करत नाही, बरोबर आहे. काय बाउंड्री क्रॉस करत नाही, आणि सेम आजूबाजूला ते दोघं एका डायरेक्शनला असतात, बरोबर आहे. आता चेक करा कुठल्या इंटेरियल अँगल येतील बघा. हा अँगल बघा, सी आणि एच दिसतोय का, हा सी आणि एच एका दोन्ही सरफेसला, इकडे अजिबात यांना कुठं बाउंड्री नाही, बरोबर आहे. मग इथं इंटेरियल अँगल कुठला येईल, सी अँड अँगल एच येणार. नेक्स्ट बघा मित्रांनो, इकडे बी दिलाय आणि इकडे ई दिलाय वरती बघा, हे सगळ्या या बाउंड्री मध्ये येत आहे, बरोबर आहे. काय करताय, सगळ्या दोन्ही बाउंड्री मध्ये येत आहे. म्हणजे आपण काय घेऊ शकतो, अँगल बी अँड अँगल ई, बरोबर आहे. अँगल बी अँड अँगल ई आपण अशा प्रकारे याला घेऊ शकतो. ओके ना, चलो समजतंय का, कमेंट करा फटाफट फटाफट, म्हणजे आपल्याला जेणेकरून पुढे जायला. ठीक आहे ना, काय लक्षात घ्या, काही लोड घ्यायची गरज नाही तुम्हाला. जे दिलंय काय का, जे तुम्हाला दिलेलं आहे याच्यामध्ये तेच आपण कव्हर करतोय, बाकीचे लोड घ्यायची काही गरज नाही तुम्हाला. ठीक आहे ना, चला आता पुढे बघा. इंटेरियर अँगल झाले, आता आपण बघणार आहे इंटेरियर अल्टरनेट अँगल बघून लास्टला करस्पॉन्डिंग अँगल बघू. आता इंटेरियर अल्टरनेट अँगल तुम्हाला सांगितलेले आहे बघा. सगळ्यात पहिले काय सांगितलं तुम्हाला, इंटेरियर अल्टरनेट अँगल तुम्हाला सांगितलेले आहे. मग आता यामध्ये बघा, ठीक आहे ना, बघा मग आता काय, सी समजा एखादा आपल्याला घेतला, हा काय केला आपण, अँगल हा सी घेतला इथं. ठीक आहे ना, अँगल सी घेतला, सी चा अल्टरनेट अँगल कुठला येतो, एच येतोय, बरोबर. सी चा अल्टरनेट अँगल कुठला येतो, एच येतोय. मग या एच चा अल्टरनेट, सॉरी काय, सी चा इंटेरियर अँगल एच येतोय. मग या एच चा अल्टरनेट कुठला येणार तर अँगल ई येणार, बरोबर आहे. कुठल्या नंतर अँगल ई येणार, आणि नंतर काय येणार याच्यामधला का, जो हा एच चा आपल्याला सी दिलेला काय जाणार, हा तुमचा बी येणार, बरोबर आहे. सो देअरफॉर डायरेक्टली ते लिहा अल्टरनेट अँगल वगैरे काय असेल तर अँगल सी झाला, बरोबर आहे. अँगल सी झाला, त्याच्यानंतर अँगल काय झाला, हा तुमचा ई झाला, बरोबर आहे. अँगल काय झाला, ई झाला, हा सी झाला, नंतर काय झाला, ई झाला, नंतर एच, आणि काय नंतर तुमचा बी येणार, बरोबर आहे. बी पहिला घ्या किंवा एच पहिला द्या,
काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. सो दॅट इज द इंटेरियल अँगल झाले. आता राहिलं लास्टला बघा तुमचा करस्पॉन्डिंग अँगल्स. काय झालं आता राहिलं आपलं काय लास्टला राहिलं आपलं करस्पॉन्डिंग अँगल्स राहिले. मग आता करस्पॉन्डिंग अँगल्स आपल्याला घेत असताना बघा काय करस्पॉन्डिंग अँगल तुम्हाला घेत असताना चेक करा. सगळ्यात पहिले तुम्हाला काय सांगितले का एखाद्या सरफेस वरती लक्षात घ्या काय का सेम डायरेक्शनला असतील म्हणजे वरती एखादा तुम्हाला सरफेस दिला एखादा कॉलम दिला असेल एखादी साईड दिली असेल तिकडं सेम डायरेक्शन खालच्या साईडला तुम्हाला पाहिजे. ठीक आहे ना. आता समजा आपण याच्यामध्ये काम करूया का याच्यातला अँगल कुठला तरी एच घेऊया. समजा अँगल काय घेतला मी करस्पॉन्डिंग अँगलला समजा अँगल एच घेतला तर याची पेअर कोणती येईल अँगल एच ची बघा हा एच आहे आता. ठीक आहे ना. कुठल्या साईडला अशा प्रकारे इथे अँगल क्रिएट होते. क्रिएट होताना तो या खालच्या साईडला आहे. मग इकडे पण सेम टू सेम डायरेक्शन आहे बरोबर आहे. पण या साईडला येतो मग इकडे कुठे डी दिसतोय ना म्हणजे काय झाला अँगल्स काय झाला आपला हा अँगल एच अँड काय झाला अँगल डी झाला बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढे बघा मित्रांनो समजा आता आपण काम करू काय याच्यातला अँगल सी घेऊया. काय करूया अँगल सी घेतला. ठीक आहे ना. अँगल सी कुठल्या साईडला अशा प्रकारे अँगल तर होतो इकडे खालच्या साईडला आहे. मग इकडे कुठल्या साईडला खालच्या साईडला अँगल जी झाला. कुठला झाला अँगल जी झाला. सो देअरफॉर अशा प्रकारे तुम्ही एफ घेऊ शकतात. एफ ए झाला ई ठीक आहे ना काय झाला एफ ए झाला वगैरे अशा प्रकारे तुम्ही अँगल याच्यामध्ये क्रिएट करू शकतात आणि राहिलेला प्रॅक्टिस सेट आरामात तुम्ही याच्यामध्ये सॉल्व्ह करू शकतात बरोबर आहे. समजून घ्या काय टेन्शन घ्यायची गरज नाही. हा अँगल समजा एफ इकडे साईडला आहे तर अँगल काय झाला तुमचा इथं बी झाला बरोबर आहे. इथं लिहून घ्या वाटलं असं अँगल एफ अँड अँगल बी अशा प्रकारे तुम्ही अजूनही नोट करू शकतात. नीट ऑब्झर्वेशन करा. काही लोड घ्यायची गरज नाही तुम्हाला. समजतंय का बघा अँगल सी अँगल जी आपण हे घेऊन टाकलेलं आहे. ठीक आहे. चला कमेंट करा काय असं मला एकदा कमेंट कळवा. ठीक आहे. राहिला काय अजून हा अँगल ए आणि ई पण येऊ शकतो. अँगल ए घ्या त्याच्यानंतर अँगल ई हे दोन्ही येऊ शकतात. तर समजून सांगायचा जितका प्रयत्न होता तितका मी तुम्हाला केलेला आहे. तर सगळं विद्यार्थ्यांनी स्क्रीनशॉट वगैरे काय असेल पटकन काढून घ्या. आणि आता आपण काम करणार आहे हा जो प्रॅक्टिस सेट नंबर 2.2 आहे हा लवकरच तुम्हाला मी सॉल्व्ह करून देणार. त्याचाही तुम्हाला पूर्ण क्वेश्चन भेटणार आहे. आणि या क्वेश्चन ही जी तुमची आता टेस्ट येणार आहे ठीक आहे ना या टेस्टच्या अगोदर तुम्हाला पूर्ण रिव्हिजन मध्ये एकाच व्हिडिओमध्ये टोटल चॅप्टर तुम्हाला करून देणार आहे. आणि मोस्टली परीक्षेला जे येणारे आयएमपी आहे तेच तुम्हाला आपल्या व्हिडिओमधून बघायला मिळणार आहे. ओके चला भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.